सो प्रॉब्लेम नंबर 8 बघायचा आहे आपल्याला. जस्ट तुमचा तो पेज नंबर आहे पुस्तकाचा 43 पान नंबरवर हा तिथं तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 8. पहिल्यांदा आपण रेग्युलर पद्धतीनं प्रॉब्लेम जो आहे तो मी वाचतो, जरा समजून घ्या काय प्रॉब्लेम दिलेला आहे इथं आणि त्यानंतर आपण त्याला सोडवूया. बघा प्रॉब्लेम काय दिलाय. नेने अँड काने आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 6:4. ओके, सो 2 पार्टनर आहेत आणि त्या पार्टनर्सचा इथं रेशो तुम्हाला दिलाय 6:4. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इन्फॉर्मेशन यात महत्वाची काय समजते की या पार्टनर्सचा जो रेशो आहे तो दिलाय 6:4. याला अजून संक्षिप्त रूप देता येऊ शकतं. बघूया आपण ते एनपीच्या वेळेला डिस्ट्रीब्यूट करायचा पॉइंट येईल त्यावेळेला आपण त्याला बघूया. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स गिवन बिलो, प्रिपेअर ट्रेडिंग अँड पीएल अकाउंट फॉर द इयर एंडिंग अँड द बॅलन्स शीट ऑन दॅट डेट. तर रेग्युलरली ट्रेडिंग अकाउंट, पीएल अकाउंट, बॅलन्स शीट तुम्हाला ड्रॉ करायला सांगितलं. हा इथं खाली ट्रायल बॅलन्सचा चार्ट दिलाय ज्यामध्ये पर्टिक्युलर्स मध्ये सगळे पॉइंट्स दिलेले दिसतात आणि इथं डेबिट बॅलन्स दिलेला आहे आणि इकडे तुम्हाला क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. तर हा जो दिलेला आहे तो ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण ऍडजस्टमेंट कशा कशाला दिलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक 3,60,000. याला टिकमार्क करण्याची गरज नाही, याला सोडून द्या. नंबर 2 आहे आउटस्टँडिंग वेजेस आणि सॅलरीज. तर वेजेसला आणि सॅलरीजला ऍडजस्टमेंट आहे, त्याला टिकमार्क करून ठेवा. बघा वेजेस आणि सॅलरीज कुठं दिलेली आहेत. नंबर 1 इथं सॅलरीज दिलेले दिसत आहेत, तर आपण सॅलरीजला टिकमार्क करूया आणि त्याच्यानंतर वेजेस मित्रांनो इथं दिलेत, तर मी इथं वेजेसला सुद्धा टिकमार्क करून ठेवतो. ठीक आहे, तर वेजेस आणि सॅलरीजला आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट आहे म्हणून त्याला मी टिकमार्क तिथं केलेली आहे. चलो नेक्स्ट थर्ड वन, डिप्रिसिएट मोटर व्हेकल 5% पर ॲनम. मोटर व्हेकल जी आहे तिला 5% डिप्रिसिएशन आहे. इथं मोटर व्हेकल दिलेले आहे बघा. यस, त्याला आपण इथं टिकमार्क करून ठेवूया. ऍडजस्टमेंट याला आहे, कशा पद्धतीनं आहे आपण त्याला तिथं बघूया. ठीक आहे, देन पुढं राईट ऑफ बॅड डेट्स 5,000. प्रोव्हाइड आरडीडी 5% ऑन डेटर्स. तर बॅड डेट्स आणि आरडीडी सांगितलेले आहेत. बॅड डेट्स आणि आरडीडी जे असतात ते मित्रांनो आपण कॅल्क्युलेट करतो डेटर्सवर. तर इथं डेटर्स आहेत बघा, याला आपण इथं टिकमार्क करून ठेवूया डेटर्सला. ओके, ही ऍडजस्टमेंट आहे डेटर्सवर. ओके, सो नंतर आहे यानंतर काय, काने विथड्रू गुड 6,000 फॉर पर्सनल यूज. काने नावाचा जो पार्टनर आहे त्यानं 6,000चा माल पर्सनल यूज साठी घेतला. पर्सनल यूज म्हणजेच ड्रॉइंग्स. ओके, पर्सनल यूज म्हणजेच ड्रॉइंग्स. याला आपण परत बघूया, याला काय टिकमार्क वगैरे करण्याची गरज तिथं नाहीये. तर ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या एकदमच बेसिक ऍडजस्टमेंट आहेत, काही विशेष अशा ऍडजस्टमेंट यामध्ये नाहीये. छोटा प्रॉब्लेम आहे कम्पॅरेटिव्हली, फक्त तो उभ्या स्वरूपात दिलाय त्यामुळे तुम्हाला तो थोडा मोठा वाटेल, बट ऍक्च्युअल मध्ये तो प्रॉब्लेम ची साईज जी आहे ती कमी आहे, छोटा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. तर ऑलमोस्ट सगळे फॉर्मॅट वगैरे आखून रेडी असाल तर सुरुवात करूया. मी पण इथं रेडी आहे, फॉर्मॅट वगैरे माझं रेग्युलर पद्धतीने आपलं ट्रेडिंग अकाउंट, पीएल अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर ह्या पद्धतीनं फॉर्मॅट्स इथं आखलेले आहेत आणि आपण रेडी आहे. तर सगळे लोक एकदा रेडी आहात का सांगा, स्टार्ट करूया का. ऑलमोस्ट सगळे स्थिर स्थावर झालेले आहेत का बघूया. बोला एकदा, सगळे रेडी असाल तर स्टार्ट करूया. चलो बोला. यस, सृष्टी, गायत्री, सानिका, अस्मिता, शैलजा, श्रुती, साक्षी, शीतल, प्रांजली, अमृता, प्रांजली, ऋतुजा, ऋतू. ओके, तर ऑलमोस्ट सगळे रेडी दिसत आहेत ऋतुजा मधने. ठीक आहे, यस सानिया, अनुजा. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. तर ऑलमोस्ट सगळे रेडी आहेत. व्हेरी गुड, स्टार्ट करूया आपण मित्रांनो. ओके, तर बघा बाळांनो, पहिल्यांदा दिलेला आहे इथं कॅपिटल. यस, पहिल्यांदा इथं दिलेलं आहे कॅपिटल आणि पार्टनर्स आहेत. पार्टनर्सची नावं काय आहेत, पहिल्याचा आहे नेने, दुसऱ्याचा आहे काने. ओके, नेने आणि काने. इथं जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तुम्ही काढलेलं आहे या अकाउंट मध्ये यांची नावं पहिल्यांदा टाका, नेने आणि काने. ओके, सो जे कॅपिटल दिलेलं असतं त्याला आपण लिहितो बाय बॅलन्स बीडी. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, तर इथं लिहा सगळ्यांनी बाय बॅलन्स बीडी. ओके, अमाऊंट मोठ्या आहेत या प्रॉब्लेम मध्ये. बघा, पहिल्या पार्टनरचं कॅपिटल आहे 15 लाख, दुसऱ्याचं आहे 10 लाख. तर ते लिहून घ्या, व्यवस्थित लिहा, 15 लाख 10 लाख.
ओके, तर हे लिहिले आपण कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला रेग्युलर पॉइंट आपला 15 लाख 10 लाख. चलो, तर नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट काय आहे दिलेला? नेक्स्ट पॉइंट आहे दिलेला डेटर्स. अमाऊंट आहे 4.5 लाख. डेटर्स म्हणजे मित्रांनो असेट आहे, बरोबर, ज्यांना तुम्ही उधारीवर माल विकलाय, ज्यांच्याकडून पैसे मिळायचे आहेत तुम्हाला, त्यात डेटर्स. डेटर्स असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट बाजूला लिहा डेटर्स 4,50,000. ओके, डेटर्स 4,50,000. इनरला लिहा, त्याला ऍडजस्टमेंट आहे म्हणून त्याला इनरला लिहा. ओके, ऍडजस्टमेंट आहे याला इनरला लिहा. डेटर्स 4.5 लाख रुपये. चलो, देन पुढे जाऊया. पुढचा पॉइंट आहे क्रेडिटर्स. अमाऊंट आहे 3 लाख. मित्रांनो, डेटर्सच्या बरोबर विरुद्ध अर्थ होतो क्रेडिटर्सचा. क्रेडिटर्स म्हणजे ते लोक ज्यांच्याकडून तुम्ही उधारीवर पैसे आणलेत आणि देन तुम्हाला त्यांचे पैसे परत द्यायचे आहेत, बरोबर. तर क्रेडिटर्स आहे 3 लाख. क्रेडिटर्स ही आहे तुमची लॅबिलिटी. तर वर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला एक 4 ओळी जागा सोडा आणि त्यानंतर लिहा क्रेडिटर्स. त्यानंतर लिहा क्रेडिटर्स. अमाऊंट आहे 3 लाख रुपये. अमाऊंट आहे 3 लाख रुपये. क्रेडिटर्स अमाऊंट आहे 3 लाख. ओके, सो दिस इज ऑल्सो कम्प्लिटेड. डेटर्स आणि क्रेडिटर्स एकमेकाच्या विरुद्धार्थी शब्द आहेत. डेटर्स ही असेट आहे, क्रेडिटर्स ही तुमची आहे लॅबिलिटी. सो यानंतर पुढचा पॉइंट आहे रेंट. ओके, आणि रेंटच्या समोर कंसामध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन दिली आहे बघा, 10 मंथ्स. ओके, सो कंसामध्ये जर काही इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर लगेच समजून घ्या की त्याला काहीतरी ऍडजस्टमेंट तिथं आहे. ओके, सो रेंट हा खर्च आहे. रेंट म्हणजे भाडं, आणि रेंट जे आहे मित्रांनो तो खर्च होतो ऑफिस मधून. त्यामुळे आपल्याला त्याला लिहायचं आहे पीएल अकाउंटच्या डेबिटला टू रेंट. ओके, टू रेंट याची अमाऊंट आहे 10,000. ओके, इनरला लिहा 10,000. टू रेंट अमाऊंट आहे 10,000. इनरला लिहा, त्याला काहीतरी ऍडजस्टमेंट आहे. पुन्हा आपण बघूया, पुन्हा एक्सप्लेन करू. सध्या इनरला लिहून घ्या रेंट 10,000 रुपये. चलो, नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट आहे स्टॉक. तारीख बघा इथं 1/4/2018 म्हणजे 1 एप्रिल 2018. दॅट मीन्स तो ओपनिंग स्टॉक आहे. ओके, आणि स्टॉक ओपनिंग स्टॉक जो असतो तो आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. तर इथं लिहा ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक. ओके, टू ओपनिंग स्टॉक अमाऊंट आहे 5,35,500. 5,35,500. अमाऊंट लिहा 5,35,500 रुपये. ठीक आहे, ओपनिंग स्टॉक जो आहे तो आपण इथं लिहिलेला आहे 5,35,500. सॉरी, याला आउटरला लिहायला पाहिजे, मी इनरला लिहिला. ओके, आउटरला लिहा, त्याला इनरला काय लिहायचा इश्यू नाहीये. कुठला पॉइंट समजला नाही काय सर तुम्हाला आता हे करत असताना तर सांगत चला, सो दॅट आपण त्याला एक्सप्लेन तिथं करूया. ठीक आहे, तर ओपनिंग स्टॉक कंप्लीट झाला 5,35,500. नेक्स्ट पॉईंट बघूया बाळांनो काय दिलाय. नेक्स्ट आहे प्रिमायसेस. प्रिमायसेस म्हणजे इमारत आणि इमारतीच्या सभोवतालची रिकामी जागा. इमारत वगैरे जागा ह्या सगळ्या गोष्टी असेट असतात आपली, बरोबर, संपत्ती मालमत्ता आहे. तर याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहा प्रिमायसेस 8.5 लाख. प्रिमायसेस 8.5 लाख. आउटरला लिहा, ऍडजस्टमेंट नाहीये. डेटर्सला मित्रांनो 4 ओळी जागा सोडा. ओके, 4 ओळी जागा सोडा आणि नंतर लिहा प्रिमायसेस. प्रिमायसेस अमाऊंट आहे 8.5 लाख. ओके, प्रिमायसेस अमाऊंट आहे 8.5 लाख रुपये. हा पॉइंट इथं कंप्लीट झाला. डेटर्स सॉरी प्रिमायसेस लिहिले तुम्ही बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. चलो, नेक्स्ट पॉइंट काय बघा मित्रांनो. नेक्स्ट पॉइंट दिलाय सॅलरीज. अमाऊंट आहे 50,000. सॅलरीज हे ऑफिस मधले जे कर्मचारी आहेत त्यांना दिला जाणारा पगार म्हणजे सॅलरीज. त्याला पीएल ला लिहितो आपण याला. तर रेंटला एक ओळ जागा सोडा आणि मग लिहा सॅलरीज. आणि मग लिहा सॅलरीज. अमाऊंट आहे 50,000. आणि मग लिहा सॅलरीज 50,000. ठीक आहे, सो सॅलरीज आपलं कंप्लीट. बघा सेम पॉइंट आहेत जे आपण दरवेळेला प्रॉब्लेम मध्ये ज्याच्याबद्दल काम करतो. ठीक आहे, सेम प्रॉब्लेम आहे. चलो,
नेक्स्ट पॉइंट बघा, थोडंसं इथं कॉन्सन्ट्रेशन जास्त ठेवा. डिस्काउंटला काय इश्यू आहे बघा जरा डिस्काउंटकडं. तर डिस्काउंट जो आहे मित्रांनो, त्याची जी अमाऊंट आहे डिस्काउंटची ती डेबिटला पण आलेली आहे आणि क्रेडिटला पण आलेली आहे. ओके, कळतंय तुम्हाला? डिस्काउंट जो आहे त्या डिस्काउंटची अमाऊंट जी आहे 800 रुपये डेबिटला पण दिले आणि 950 रुपये क्रेडिटला सुद्धा दिलेली आहे. डेबिटला आलेला डिस्काउंट म्हणजे खर्च आहे आणि क्रेडिटला आलेला डिस्काउंट म्हणजे तुमचा इन्कम आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतोय, डेबिटला आलेला डिस्काउंट हा तुमचा खर्च आहे, क्रेडिटला आलेला जो डिस्काउंट आहे तो तुमचा आहे काय, इन्कम. सो डेबिटचा जो 800 रुपयाचा डिस्काउंट आहे ना, तो डेबिटचा डिस्काउंट इथं पीएलच्या डेबिटला लिहायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, डेबिटला आलेला डिस्काउंट पीएलच्या डेबिटला लिहा. टू डिस्काउंट 800 रुपये. टू डिस्काउंट 800 रुपये नंबर 1. आणि जो डिस्काउंट क्रेडिटला आलाय तो तुम्हाला पीएलच्या क्रेडिटला लिहायचा आहे. ओके, तो आहे तुमचा किती, 950 रुपये. समजते तुम्हाला? डेबिटला आलेला डिस्काउंट पीएलच्या डेबिटला, क्रेडिटला आलेला डिस्काउंट पीएलच्या क्रेडिटला. कायम लक्षात ठेवा. आणि हा जो नियम आहे ना, तो कुणाकुणाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचा आपल्याला, तर एक तर डिस्काउंट असेल, दुसरी गोष्ट इंटरेस्ट असेल, ठीक आहे, तिसरी गोष्ट कमिशन असेल, रेंट असेल, ब्रोकरेज असेल. तर हे कॉमनली येणारे पॉइंट आहेत की ज्यामध्ये जर डेबिटला आला असेल ट्रायल बॅलन्स मध्ये तर त्याचा पोस्टिंग येईल पीएलच्या डेबिटला. जर यातला कुठलाही पॉइंट ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट बाजूला आला असेल तर त्याचा पोस्टिंग येईल मित्रांनो पीएल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. तर हे रूल सगळ्या या लोकांसाठी लागू आहे. डिस्काउंट असू दे, इंटरेस्ट असू दे, कमिशन असू दे, रेंट असू दे किंवा ब्रोकरेज असू दे. तर ऑलवेज म्हणजे हे कायम लक्षात ठेवा. आणि पुढे जसं आपण जातोय प्रॉब्लेम सोडवतोय तसं हे तुम्हाला तोंडपाठ तिथं होऊन सुद्धा जाईल. ओके, सो आता क्लिअर आहे का बघा? डिस्काउंटच्या बाबतीमध्ये तुम्हाला डेबिटला आणि क्रेडिटला जर डिस्काउंट आला तर तो कशा पद्धतीने कंप्लीट करायचा आहे हे तिथं आपण बघितलेलं आहे. चलो नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. नेक्स्ट पॉइंट आहे मोटर व्हेकल. मोटर व्हेकल म्हणजे मोटर कार वगैरे तुम्हाला समजते, गाडी. ठीक आहे, आता गाडी किंवा हे कार्स व्हेकल हे सगळं आपलं असेट आहे, संपत्ती, मालमत्ता आहे. याला लिहायचं आहे आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. तर काय करा, प्रिमायसेसच्या खाली लिहा मोटर व्हेकल. इनरला लिहा याची अमाऊंट. याला एक ऍडजस्टमेंट आहे डिप्रिसिएशनची वगैरे. तर याला इनरला लिहा 3,70,000. ओके, 370 आहे, येस. तर मोटर व्हेकल इज युअर असेट. मोटर व्हेकल ही तुमची असेट आहे मित्रांनो. याला इनरला लिहा 3,70,000 रुपये. ठीक आहे. सो मोटर व्हेकल आपण इथं कम्प्लीट केलेलं आहे. अँड देन आपण जाऊया पुढच्या पॉइंट कडे. पुढचा पॉइंट काय बघूया. होपफुली सगळ्यांचं झालं असावं. देन पुढचा पॉइंट आहे मित्रांनो सेल्स. ओके, अमाऊंट आहे 8,40,500. सेल्स जे आहे तर ते आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. ओके, सेल्स आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बाय सेल्स अमाऊंट आहे 8,40,500. इनरला लिहा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आठवते का बघा, सेल्स आणि परचेस. ओके, सेल आणि परचेसेस कायम पहिल्यांदा इनरला लिहायचे. त्यातनं रिटर्न्स वगैरे परत वजा करावे लागू शकतात. त्यामुळे सेल्स आणि परचेस ऍडजस्टमेंट असली नसली तरी त्याला पहिल्यांदा इनरला लिहायचं तुम्हाला बाळांनो आहे. सो सेल्स आपले कंप्लीट झाले. देन पुढे जाऊया मित्रांनो. पुढे आहेत परचेस अमाऊंट आहे 6,40,500. परचेस लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. ठीक आहे, परचेस आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. टू परचेस अमाऊंट आहे याची दिलेली 6,40,500. इनरला लिहा. इसको हटा देते हैं. ओके, तर हे लिहा 6,40,500 इनरला. परचेस डेबिटला लिहितो ट्रेडिंगच्या. सेल्स जे असतात ते आपण क्रेडिटला लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या. सो ऑलमोस्ट हे पण आपलं कंप्लीट झालंय, परचेस आणि सेल. नेक्स्ट पॉईंट बघूया बाळांनो काय दिलाय. नेक्स्ट पॉईंट आहे वेजेस. अमाऊंट आहे 10,000. वेजेस म्हणजे जे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात त्यांना दिला जाणारा पगार. त्यामुळे याला लिहितो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू वेजेस 10,000. ओके, इनरला लिहा, त्याला आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट आहे.
ठीक आहे. रेग्युलर किती बघा कन्सिस्टंटली तोच पॉईंट रिपीट होतोय. कायम आपण बघत आलोय वेजेस आपण ट्रेडिंगला लिहितो आणि नंबर 2 त्याला आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट. मला वाटतं 4, 5-7 प्रॉब्लेम जे सोडवले त्यामध्ये 3-4 प्रॉब्लेम मध्ये तरी सेम ऍडजस्टमेंट आपण बघितलेली आहे. वेजेस, आउटस्टँडिंग वगैरे. ठीक आहे. तर वेजेस आपण लिहिले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. देन पुढचा पॉईंट बघूया. पुढचा पॉईंट काय दिलाय? पुढचा पॉईंट आहे ऑफिस एक्सपेन्सेस. अमाऊंट आहे 20,000 रुपये. मित्रांनो, ऑफिस एक्सपेन्सेस म्हणजे ऑफिसमध्ये होणारा खर्च. नावामध्येच त्याच्या ऑफिस आहे. तर ऑफिसचे खर्च लिहितो आम्ही पीएलच्या डेबिटला. तर इथं लिहा पीएलच्या डेबिटला टू ऑफिस एक्सपेन्सेस. टू ऑफिस एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 20,000. ओके, आउटरला लिहा याला 20,000 रुपये. ओके, 20,000 रुपये ऑफिस एक्सपेन्सेस पीएल अकाउंटच्या डेबिटला 20,000 रुपये. चलो नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट काय दिला इथं? ऑफिस नंतर बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे मित्रांनो एक प्रकारचं आपलं कर्ज आहे. ओके, आणि जी तुमची सगळी कर्ज आहेत ना व्यवसायाची ती तुम्ही लिहिता बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. तर बँक ओव्हरड्राफ्ट ही तुमच्या लॅबिलिटी अमाऊंट आहे त्याची 1.5 लाख रुपये. तर इथं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहा 1.5 लाख रुपये. बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला 1.5 लाख रुपये, 1,50,000. ओके, सो हे पण आपलं कंप्लीट झालं. बँक ओव्हरड्राफ्ट सिंपल पॉईंट होते. आतापर्यंत काही विशेष नवीन पॉईंट आलेले नाहीयेत. देन पुढे जाऊया रिटर्न्स. यस, रिटर्न्सच्या बाबतीमध्ये परत जरा बघा, लक्ष द्या व्यवस्थित रिटर्न्स कडे. परवाच आपण या विषयावर चर्चा केली परवा. आज पुन्हा एकदा तोच पॉईंट रिपीट आलाय की रिटर्न्स जे आहेत त्यामध्ये अमाऊंट डेबिटला पण आहे आणि अमाऊंट क्रेडिटला पण आहे. मी त्यावेळेला तुम्हाला सांगितलेलं आठवते का बघा, ज्यांनी लिहिलं नसेल त्यावेळेला त्यांनी वर समासामध्ये लिहून ठेवा की डेबिटचे जे रिटर्न्स असतात ते आपण सेल्स मधून वजा करतो आणि क्रेडिटचे जे रिटर्न्स असतात ते आपण परचेस मधून वजा करतो. अगेन मी रिपीटेडली तुम्हाला सांगतो, डेबिटला आलेले रिटर्न्स आपण सेल्स मधनं वजा करतो. क्रेडिटला आलेले जे रिटर्न्स आहेत ते आपण परचेस मधून वजा करतो. तर बघा डेबिटला इथं किती रिटर्न आहेत? 5,500. ठीक आहे, तर डेबिटचे जे 5,500 रिटर्न आहेत ते तुम्ही सेल्स मधनं वजा करायचे आहेत. तर सेल्सच्या खाली लिहा सगळ्यांनी. सेल्सच्या खाली सगळ्यांनी लिहा लेस रिटर्न्स अमाऊंट आहे 5,500. वजाबाकी करा. किती राहतात बघा, माझे चुकलेत का बघा. यस गायत्री, श्रुती बरोबर आहे. हर्षदा बरोबर आहे. ओके, ठीक आहे. तर काय केले? डेबिटला आलेले रिटर्न सेल्स मधून तुम्ही वजा केले. सेम सृष्टी बरोबर आहे, ऋतू बरोबर आहे. चलो, तर नेक्स्ट परत जे रिटर्न्स, सानिका बरोबर आहे, जे रिटर्न्स इथं क्रेडिटला आलेले आहेत ना ते किती आहेत बघा? ते आहेत 3,500. याला तुम्हाला वजा करायचं आहे परचेस मधून. ओके, परचेस मधून वजा करा. याला परचेसच्या खाली सगळ्यांनी लिहा लेस रिटर्न्स. सो दिस विल बी 000. 10तून 3 गेले, 7 राहिले. इथं झाले 3. 4,37,000 येतात का बघा? काही चुकलं असेल तर सांगा मला. बघाची उत्तर बरोबर आहेत सगळ्यांनी दिलेली. आत्ताच उत्तर बरोबर आहे का बघा. हे काही चुकलंय का बघा यामध्ये. सॉरी, 6,37. यस सॉरी, 4 नाही 6 येते. यस, अथर्व, श्वेता, सानिका, ऋतू, हर्षदा, सानिका, अस्मिता. सानिका 2, 3 आहेत. ओके, सो काय हरकत नाही. अमृता बरोबर आहे उत्तर. यस, चलो, तर काय हरकत नाही. थँक्यू. तर बघा कॅल्क्युलेशन ज्यावर जास्त मला कॅल्क्युलेशन नाही तुम्हाला समजून सांगायचे, कॅल्क्युलेशन तुम्हाला करायला येतात, बेरीज वजा बाकी. मला सांगायचं काय, तर डेबिटचे आलेले रिटर्न आपण सेल्स मधनं वजा करतो. क्रेडिटला जे रिटर्न्स आले ते तुम्ही परचेस मधनं वजा करता. हा झाला रिटर्न्सच्या बाबतीमध्ये पॉईंट. नेक्स्ट पॉईंट जरा बघा. परवाच काय लास्ट प्रॉब्लेम मध्येच आपण याला डिस्कस केलेलं होतं. पुन्हा एकदा जरा लक्ष देऊन याच्याकडे बघा. पॉईंट आहे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट.
ओके, इथं नावामध्ये क्लिअरली लिहिले इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे अर्थ मराठीत होतो त्याचा गुंतवणूक. गुंतवणूक ही तुमची मालमत्ता असते, संपत्ती असते. दॅट मीन्स हा जो पॉइंट आहे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, याला तुम्हाला लिहायचा आहे बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. ओके, लिहून घ्या बॅलन्स शीटच्या असेटला प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. मोटर व्हेकलला एक ओळ जागा सोडा. मी याला शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही पण शॉर्ट मध्ये लिहिलं तरी चालेल. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 8 लाख. ओके, अमाऊंट आहे याची 8 लाख रुपये. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट शब्दानं जर काय आलं ना तर त्याला तुम्ही तुमची असेट समजा. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. गुंतवणूक ही आपली असेट असते. सो ऑलवेज रिमेंबर इन्व्हेस्टमेंट इज युअर असेट. चलो नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आहे कॅश इन हँड, हातामध्ये असलेली रोख रक्कम. मित्रांनो, हातामध्ये रोख रक्कम असू दे किंवा बँकेमध्ये रोख रक्कम असू दे, ती तुमची असेट आहे. तर कॅश इन हँड अमाऊंट आहे 40,000. तर याला बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहा इथे. ओके, कॅश इन हँड अमाऊंट आहे 40,000 रुपये. कॅश इन हँड अमाऊंट आहे याची 40,000 रुपये. तर ही पण ऍडजस्ट, हा पण पॉईंट आपण इथं कम्प्लीट केलेला आहे. इन्व्हेस्टमेंट आणि कॅश इन हँड दोन्ही पण आहेत तुमच्या असेट्स. ओके, सो ऑलमोस्ट सगळ्यांचं इथंपर्यंत झालंय का बघा. नेक्स्ट पॉईंट महत्वाचा आहे, न्यू आहे, आज पहिल्यांदाच आलाय, त्याला समजून आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, सो झालेलं आहे का बघा सगळ्यांचं. बघा जरा पॉईंट पुढचा काय आहे. पुढचा पॉईंट आहे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. ओके, पुढचा पॉइंट आहे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. काय अर्थ आहे याचा पहिला समजून घ्या. मित्रांनो, आपल्याकडे जे कर्मचारी असतात ना, मग ते फॅक्टरीमध्ये काम करत असू देत किंवा ते ऑफिसमध्ये वगैरे काम करत असू देत, त्यांना पगाराच्या व्यतिरिक्त म्हणजे त्यांचा जो मूळ पगार असतो किंवा बेसिक पे जो असतो त्याच्या व्यतिरिक्त त्यांना प्रॉव्हिडंट फंड द्यावा लागतो. ठीक आहे, आता प्रॉव्हिडंट फंड देणं ही मालकाची जबाबदारी आहे, व्यवसायाची जबाबदारी आहे. ओके, सो एका व्यावसायिकासाठी ज्याच्यासाठी तुम्ही अकाउंटिंग करताय, एखाद्या व्यावसायिकासाठी प्रॉव्हिडंट फंड हा काय असणार आहे, खर्च असणार आहे. कारण आपण आपल्या कर्मचाऱ्यांना ऍज अ सॅलरी म्हणून किंवा ऍज अ सॅलरी बरोबर एक ऍडिशनल बेनिफिट म्हणून प्रॉव्हिडंट फंड तिथं देतो आहे. ओके, मग जी गोष्ट पैसे जर तुम्ही देत आहात तर दॅट मीन्स ते तुमचे एक्सपेंडिचर आहेत. तर प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन इज युअर एक्सपेंडिचर, हा तुमचा खर्च आहे. ओके, ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी लिहून ठेवू शकता याच्या समोर, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशनच्या समोर, की प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन हा खर्च आहे. त्याला इथं कंसामध्ये खर्च असं लिहून ठेवू शकता किंवा एक्सपेंडिचर असं सुद्धा लिहून ठेवू शकता. सो 1 लाख रुपये हा खर्च आहे, हे तुम्हाला समजलं. आता हा खर्च कुठनं होणार मित्रांनो, ऑफिसमधनं होईल का फॅक्टरीमधनं होईल? तर ऑब्व्हियसली याचं उत्तर काय येईल, ऑफिसमधनं हा खर्च होणार आहे. तर प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला लिहायचं आहे पीएल अकाउंटच्या डेबिट बाजूला. तर लिहून घ्या, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. ओके, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन अमाऊंट आहे 1 लाख रुपये. ठीक आहे, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन आपण लिहिले पीएल अकाउंटच्या डेबिट बाजूला 1 लाख रुपये. यामध्ये मुलांचं कन्फ्युजन कुठं होतं, तर प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट पण इथं आलेला आहे आणि प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन पण इथं आलेला आहे. ओके, सो बघा सिंपल, जरी दोन्ही शब्द इथं आले असतील तरी अर्थ बघा. इन्व्हेस्टमेंट हा एक वेगळा शब्द आहे, त्याचा एक वेगळा अर्थ आहे. ठीक आहे, आणि कॉन्ट्रीब्युशन जो शब्द आहे तो एक वेगळा आहे, त्याचा एक वेगळा अर्थ आहे. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंटला मराठीमध्ये आपण काय म्हणलं, की इन्व्हेस्टमेंट म्हणजे आहे तुमची मित्रांनो गुंतवणूक, आणि गुंतवणूक ही तुमची काय असते, तर गुंतवणूक ही तुमची असेट असते. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे मी तुम्हाला काय म्हणलं, की कॉन्ट्रीब्युशन हा तुमचा एक खर्च. खर्च म्हणजे एक्सपेंडिचर, आणि याला तुम्ही मग लिहिणार कुठं, तर पीएलच्या डेबिटला. तर या 2 पॉइंट मध्ये विद्यार्थ्यांचं परत कन्फ्युजन होतं, तर समजून घ्या व्यवस्थित. इन्व्हेस्टमेंट ही आपण असेटला लिहिले, गुंतवणूक आहे आपली ती म्हणून, आणि कॉन्ट्रीब्युशन जे आहे तो कॉन्ट्रीब्युशन इज अ एक्सपेंडिचर, तो खर्च आहे म्हणून तुम्ही पीएलच्या डेबिटला त्याला लिहिलेलं तिथं आहे. सो आय होप ह्या गोष्टी क्लिअर असतील. एकदा समजणार नाही, थोडस तुम्हाला या गोष्टींकडे रिपीटेडली बघावं लागेल तर ते तुम्हाला तिथं समजेल. ठीक आहे, सो आय होप हे क्लिअर असेल. देन पुढे जाऊया. तिसरा पॉइंट प्रॉव्हिडंट फंड. ओके, आता परत बघा, इथं प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट झालं, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन झालं, आणि हा आता तिसरा पॉइंट आलाय ज्याचं नाव आहे प्रॉव्हिडंट फंड. तर
तर प्रॉव्हिडंट फंड आणि अमाऊंट बघा कुठे दिले, अमाऊंट मित्रांनो दिले बॅलन्स क्रेडिट बाजूला. ओके, अमाऊंट जी दिलेली आहे ती दिलेली आहे क्रेडिट बाजूला. आता प्रॉव्हिडंट फंड हा काय आहे, तर हा तुमची लॅबिलिटी आहे. हे तुमची लॅबिलिटी आहे. कशावरून तुम्ही लॅबिलिटी म्हणता याला? नंबर 1 पॉइंट, एक तर तो क्रेडिटला आलाय. नंबर 2, तो काय इन्कम आपला असू शकत नाही, बरोबर. परवाच आपण बोललेलो की क्रेडिट बाजू जी आहे ट्रायल बॅलन्सची, त्या क्रेडिट बाजूला 2 प्रकारचे पॉइंट शक्यतो येतात. एक तर ते तुमचं काय असतं, तुमचा इन्कम असतो, आणि एक तर ती तुमची काय असते, एक तर ती तुमची असते मित्रांनो लॅबिलिटी. आता इन्कम म्हणजे आपलं उत्पन्न, ओके, आणि लॅबिलिटी म्हणजे काय, देणं. आत्ताच आपण डिस्कशन केलं की प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय, की तो एम्प्लॉयर जो आहे, म्हणजे जो कंपनीचा मालक आहे, तो कंपनीमध्ये काम करणारा जो व्यक्ती आहे, एम्प्लॉई जो आहे, त्याला आपण देतो. ओके, ठीक आहे. हा आहे व्यवसायाचा ओनर आणि हा आहे कोण, एम्प्लॉई. तर एम्प्लॉयर जो आहे तो एम्प्लॉईला प्रॉव्हिडंट फंडचे पैसे देतो असतो. ठीक आहे, मग आपण जर पैसे देत असेल तर ते आपलं उत्पन्न तर होऊ शकत नाही, बरोबर. आपण जर पैसे देतोय, पैसे दिल्यावर उत्पन्न थोडीच म्हणतात, पैसे मिळाले तर उत्पन्न म्हणतो त्याला, बरोबर आहे. तर पैसे जर आपण देतोय तर ते उत्पन्न तर असू शकत नाही, मग राहिलं काय, तर ते राहिलं आपलं मग लॅबिलिटी. त्यामुळं मित्रांनो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला आत्ताचा आलेला प्रॉव्हिडंट फंड लिहा. सगळ्यांनी माझ्या सोबत लिहा. प्रॉव्हिडंट फंड अमाऊंट आहे 2,80,000. अमाऊंट आहे 2,80,000. ठीक आहे. सो आय होप या 3 पॉईंटचं एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलं असेल. एकदा समजलं का, थोडंसं कन्फ्युजन करणारा पॉईंट आहे हा. ओके, थोडासा यामध्ये गोंधळ उडू शकतो, बट होपफुली थोडंफार तरी तुम्हाला समजलंय का, एकदा मला सांगा. जर समजलं असेल सगळ्यांना तर आपण पुढे जाऊया. पुढचे पॉईंट जे आहेत, एकच प्रॉब्लेम हा आहे की ज्यामध्ये हे असलं सगळं काय काय आलेलं आहे. येस श्रुती, समजलंय का सांगा मित्रांनो, बोला बोला बोला. साक्षी, अथर्व, सृष्टी, अनु, साक्षी, अथर्व, जाधव, अस्मिता, सानिका, हर्षदा, अनुजा, सानिका, ऋतू, श्वेता, ऋतुजा मदने, शीतल, सानिया, शैलजा, अश्विनी. यस, तर सगळ्यात समजलं असं म्हणतात. ओके, सो ठीक आहे, जे काय असेल ते बोलत चला मित्रांनो. यस, नो, व्हॉट एव्हर. ठीक आहे, सगळे हो म्हणतात म्हणजे मी पण हो म्हणलं पाहिजे असं काही नाहीये. सो प्लीज रिमेंबर दिस, की आपल्यावर काय कंपल्शन नाहीये या गोष्टीचं. सगळं समजलंच पाहिजे सगळ्यांसोबत. थोडंफार एखाद्याला मागं पुढं होऊ शकतं. चलो ठीक आहे. देन पुढं पॉइंट आहे पुढचा, कॅश ॲट बँक. बँक बघा, बँकेमध्ये असलेली रोख रक्कम. ठीक आहे, बँकेमध्ये जी रोख रक्कम आहे मित्रांनो त्याला आपण असेट म्हणतो. ओके, तर याला बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं तुम्हाला, कॅश ॲट बँक. ओके, अमाऊंट आहे याची 2,00,000 रुपये. पाऊस आलेला आहे मस्तपैकी. ठीक आहे, कॅश ॲट बँक ही आहे तुमची असेट. इश्यू आहे आपल्याला, बघूया, काय हरकत नाही. देन परत जाऊया पुढच्या पॉईंटकडे समजून घ्यायला. पुढचा पॉईंट आहे इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट जी दिली आहे ती मित्रांनो, अमाऊंट दिलेली आहे याची क्रेडिट बाजूला. ठीक आहे, इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट आणि अमाऊंट जी आहे ती क्रेडिटला दिली आहे. बघा, इन्व्हेस्टमेंट वरचं व्याज आहे, गुंतवणुकीवरचं व्याज. आपण गुंतवणूक केली आणि त्याच्यावरचं व्याज आपल्याला मिळालं, एकतर ते क्रेडिटला आलंय म्हणजे आहे आपलं इन्कम, तर याला लिहायचंय तुम्हाला पीएलच्या क्रेडिटला. ठीक आहे, बघा मी मागच बोललेलो की इंटरेस्ट जर क्रेडिटला आला असेल तर तो तुमचं उत्पन्न आहे, त्याला पीएलच्या क्रेडिटला आपण लिहितो. तर लिहा बाय इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. ओके, इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 42,000. अमाऊंट आहे 42,000. आवाज माझा ओके आहे ना रे मित्रांनो? इथं पावसामुळे थोडासा आवाज जाण्याची शक्यता आहे. इथं लिहून घ्या.
इंटरेस्ट ऑन येस अनुजा, सध्या तरी आहे, पाऊस जोरात आला तर हे होईल. ठीक आहे, काय हरकत नाही, बघूया आपण. चलो, तर इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट तुम्ही लिहिलं 42,000 रुपये. देन पुढचं पॉईंट आहे बघा, ड्रॉइंग्स. ओके, दोघांचे ड्रॉइंग दिलेत, पहिल्याचा आहे 20, दुसऱ्याचा आहे 15. ड्रॉइंग्स जे असतात मित्रांनो, ड्रॉइंग्स जे असतात ते आपण लिहितो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला. ठीक आहे, तर इथं लिहा पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला 2 ड्रॉइंग्स. ओके, 2 ड्रॉइंग्स. अमाऊंट किती आहे? 20,000 आणि 15,000. 20,000 आणि 15,000. ओके, सृष्टी. ओके, ड्रॉइंग्स जे आहेत ते आपण लिहिलेत पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला 20 आणि 15. नेक्स्ट पॉइंट आहे बॅड डेट्स. ओके, बॅड डेट्स अमाऊंट आहे डेबिट बाजूला 3,350. बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे, तोटा. याला आपण रेकॉर्ड करतो पीएलच्या डेबिटला. तर इथं लिहा पीएलच्या डेबिटला 2 बॅड डेट्स. ओके, 2 बॅड डेट्स अमाऊंट आहे 3,350. ओके, 3,350 बॅड डेट्स पीएलच्या डेबिटला. ठीक आहे, आणि लास्ट पॉइंट आहे आरडीडी. अमाऊंट आहे 3,700. क्रेडिटला आलाय बघा, अमाऊंट जे आहे ती क्रेडिटला आले. क्रेडिटला आलेला जो आरडीडी आहे तो आपण लिहितो पीएलच्या क्रेडिटला. ठीक आहे, तर पीएलच्या क्रेडिटला लिहूया बाय आरडीडी 3,700. बाय आरडीडी अमाऊंट आहे 3,700. तर इथं पोस्टिंग आपलं मित्रांनो कम्प्लीट होत आहे. ओके, सो ऍडजस्टमेंट नंबर 1 मी वाचतो, लक्ष द्या इकडं, महत्वाचे आहेत पॉइंट्स. फर्स्ट वन, क्लोजिंग स्टॉक इज रुपीज 3,60,000. ओके, तर क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट आपण करूया. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एका गोष्टीची पुन्हा एकदा आठवण करून देतो की क्लोजिंग कोणतीही ऍडजस्टमेंट जी असते ना, त्याचं काय करतो आपण, त्याचे प्रत्येकी 2 इफेक्ट करतो. बरोबर आहे, कोणती पण ऍडजस्टमेंट आहे त्याचे आपण प्रत्येकी 2 इफेक्ट मित्रांनो करत असतो. त्यानुसार पहिला इफेक्ट आपल्याला करायचा आहे क्लोजिंग स्टॉकचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. ओके, पहिला इफेक्ट करायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तर सगळ्यांनी माझ्यासोबत लिहा बाय क्लोजिंग स्टॉक. ओके, बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 3,60,000. 3,60,000. आदित्य गुड इव्हिनिंग बाळा. यस, ठीक आहे, 3,60,000 रुपये. हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट, कोणताही क्लोजिंग स्टॉक. बघा, दुसरा इफेक्ट, कोणताही क्लोजिंग स्टॉक ही तुमची असेट असते. ठीक आहे, तर याला लिहा बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक 3,60,000. इथे लिहा 3,60,000. चलो, सो ही झाली पहिली ऍडजस्टमेंट कंप्लीट. काय इफेक्ट केले बघा क्लोजिंग स्टॉकचे. आता इफेक्ट जे आहेत ना ऍडजस्टमेंटचे, ते आपण 7वा-8वा प्रॉब्लेम करतोय. सो तुम्हाला हे पार्टच झाले पाहिजे. क्लोजिंग स्टॉक म्हटल्यावर त्याचा पहिला इफेक्ट काय, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. दुसरा इफेक्ट काय, तर पीएल अकाउंट बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. ही झाली क्लोजिंग स्टॉकचे आपले 2 इफेक्ट. इथं ही आपली क्लोजिंग स्टॉकची जी ऍडजस्टमेंट आहे ती इथं कंप्लीट झालेली आहे. जाऊया आपण दुसऱ्या ऍडजस्टमेंटकडे. दुसरी ऍडजस्टमेंट काय बघा, दुसरी ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगची. 2 गोष्टी आउटस्टँडिंग आहेत, एक आहेत वेजेस, दुसरा आहे सॅलरीज. बघा मित्रांनो, मी आउटस्टँडिंग म्हणल्यावर तुम्हाला सांगितलेलं आहे, जिथं जर तुम्हाला आउटस्टँडिंग शब्द दिसला तर त्याला तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये जर तुम्हाला आउटस्टँडिंग शब्द दिसला तर त्याला तुम्हाला मित्रांनो त्या संबंधित खर्चामध्ये पहिला इफेक्ट त्याचा ऍड करायचा आहे. तर पहिले वेजेस आउटस्टँडिंग आहेत, तर वेजेसच्या खाली लिहा ऍड आउटस्टँडिंग. वेजेसच्या खाली लिहा ऍड आउटस्टँडिंग. ओके, किती आहेत वेजेस आउटस्टँडिंग, तर वेजेस आहेत आउटस्टँडिंग 3,000 रुपये. ठीक आहे, इथं आहेत 3,000 रुपये. सो 10 अधिक 3 होतात किती, ते लिहा आउटरला 13,000. ओके, 10 अधिक 3 होतात 13,000. हा झाला पहिला इफेक्ट याचा. ठीक आहे, वेजेस मध्ये आउटस्टँडिंग जे आहेत ते आपण ऍड केले. 10 अधिक 3 होतात 13. नंबर 1. नंबर 2, आउटस्टँडिंग याचा अर्थ असतो देणं. आउटस्टँडिंग म्हणजे आहे देणं.
तर देणं जे असतं ते तुम्ही लिहिता मित्रांनो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्यामध्ये लिहा पहिला पॉइंट आपल्याला मिळाला वेजेस, ज्याची अमाऊंट आहे 3000. ओके, पहिला पॉइंट आपल्याला मिळाला वेजेस, ज्याची अमाऊंट आहे 3000. ठीक आहे, तर हा झाला पहिला इफेक्ट म्हणजे आउटस्टँडिंग मधला पहिला पॉइंट. वेजेस आउटस्टँडिंग होते म्हणून वेजेस मध्ये आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला त्याला ऍड केलं. आणि दुसरा इफेक्ट काय केला तर बॅलन्स शीटच्या असेट बाजूला तुम्हाला तिथं ते आपण ऍड, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला त्याला तिथं आपण नोंदवलेलं आहे. ओके, सो हे झाले वेजेसचं. दुसरं काय आउटस्टँडिंग आहे तर दुसरं आहे सॅलरीज आउटस्टँडिंग. ठीक आहे, तर सॅलरीज आउटस्टँडिंग आहे. मग इथं सॅलरीज मध्ये ऍड करा सेम इफेक्ट. सॅलरीज मध्ये ऍड आउटस्टँडिंग 2000. पन्नास अधिक 2. ओके, 50 अधिक 2 होतात किती मित्रांनो 52. ठीक आहे, हे लिहिले आपण इकडं आउटरला. 50 अधिक 2 होतात 52. ते लिहिले आउटरला. नंबर 1. नंबर 2 आपल्याला याला लिहायचं आहे कुठं लॅबिलिटी बाजूला सॅलरीज 2000. दुसरा पॉइंट इथे लिहा सॅलरीज 2000 रुपये. तीन अधिक 2 किती होतात 3 अधिक 2 होतात 5. ओके, सो आउटरला 5. तर बघा आउटस्टँडिंगचं कंप्लीट झालेलं आहे का. सेम ऍडजस्टमेंट आहे रेग्युलर पद्धतीने आपण बघतो आहे. क्लोजिंग स्टॉक आउटस्टँडिंग, प्रीपेड असेल, डिप्रिसिएशन असेल, बॅड डेट्स आरडीडी असतील, दीज आर या ज्या ऍडजस्टमेंट आहेत ह्या कायम ठरलेल्या ऍडजस्टमेंट आहेत. ओके, आपल्याला कायम स्वरूपी तिथं तुम्हाला फायनल अकाउंट मध्ये त्या बघायला मिळतील. तेव्हा व्यवस्थित या ऍडजस्टमेंट व्यवस्थित समजून घ्या. आणि याचे जे रेफरन्सेस आहेत ते मित्रांनो पुढच्या आपले जे टॉपिक आहेत ना त्यामध्ये सुद्धा समान अर्थाने आपल्याला ते घ्यायचे आहेत. सो याला व्यवस्थित समजून घ्या. तर ऍडजस्टमेंट नंबर 2 कंप्लीट झाली. नंबर 3 ची ऍडजस्टमेंट आहे डिप्रिसिएट मोटर व्हेकल 5% पर एनम. ओके, तर आता मोटर व्हेकल आहे 5% पर एनम. तर मोटर व्हेकल म्हणजे डिप्रिसिएशन जे आहे त्याला आपण काय करतो पहिल्यांदा संबंधित असेट मधनं वजा करतो. ठीक आहे, तर मोटर व्हेकलच्या खाली सगळ्यांनी लिहा लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 5%. मला जरा सांगा 3,70,000च्या 5% किती येतात. 370च्या 5%. गायत्री उत्तर चेक कर बळा. टायपिंग चुकले का उत्तर चुकले बघ जरा. ठीक आहे, 10%ने किती येतील बघा 37,000 बरोबर. आणि 37च्या निम्मे 18 दुनी 36. मग इथं 18,500 येतील. अथर्व, सानिका, गायत्री, हर्षदा, अस्मिता बरोबर आहे मित्रांनो. 18,500 येतील याचं डिप्रिसिएशन. ओके, तर फर्स्ट आन्सर इज करेक्ट. सृष्टी बरोबर आहे, अथर्व जाधव बरोबर आहे. ओके, आता वजा बाकी बोला. 500, 9 आणि 1 10, 8 होतील हे 0. सॉरी 3,51,500 बरोबर आहे. येस, तर ऑलमोस्ट सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो. अथर्व, गायत्री, हर्षदा, साक्षी, सानिका उत्तर मित्रांनो तुमची बरोबर आहे. ओके, सो दिस वन म्हणजे हा झाला डिप्रिसिएशनचा तुमचा पहिला इफेक्ट. ओके, हा झाला तुमचा डिप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट. दुसरा डिप्रिसिएशन जे आहे ते आपल्या व्यवसायासाठी खर्च असतो. डिप्रिसिएशन हा व्यवसायासाठी खर्च असतो. तर याला लिहा पीएलच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन ऑन मोटर व्हेकल. टू डिप्रिसिएशन ऑन मोटर व्हेकल अमाऊंट आहे इथं मित्रांनो 18,500. श्वेता, अस्मिता उत्तर बरोबर आहेत बाळांनो. ठीक आहे, जेवढी जास्त उत्तर तुम्हाला देता येईल तेवढी देत चला कायम. ठीक आहे, कायम लेक्चरला जेवढी जास्त पटपट उत्तर देता येतील तेवढी देत चला. पटपट इन द सेन्स गडबड करू नका, शांतपणे कॅल्क्युलेशन समजून घ्या मग उत्तर द्या. कुणीही कॅल्क्युलेटर वापरू नका, मॅन्युअली करा. आपल्याला एक्झाम मध्ये मॅन्युअली सगळं करायचं आहे, हाताने सगळी कॅल्क्युलेशन करायचे आहेत. सो आत्तापासून हाताने करून घ्यायची तुम्हाला सवय लागली एकदा व्यवस्थित की पुढे जाऊन त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन मध्ये आपलं काही तिथं अडत नाही. सो ही ऍडजस्टमेंट कंप्लीट झाली. असेट मधनं वजा केलं, पीएलच्या डेबिटला त्याला तिथं आपण लिहिलेलं
आहे. सो नेक्स्ट 4 नंबरची ऍडजस्टमेंट बघा, रेग्युलर ऍडजस्टमेंट आहे ठरलेली आपली. राईट ऑफ बॅड डेट्स 5,000 अँड प्रोव्हाइड आरडीडी 5% ऑन डेटर्स. बघा बॅड डेट्स आहेत 5,000 आणि आरडीडी सांगितलाय 5%. पहिल्यांदा मित्रांनो आपण काय करतो तर डेटर्स मधून बॅड डेट्स वजा करतो. ठीक आहे, पहिल्यांदा डेटर्स मधून बॅड डेट्स ते वजा करतो. तर डेटर्सच्या खाली सगळ्यांनी लिहा लेस बॅड डेट्स. लेस बॅड डेट्स किती आहेत बॅड डेट्स? तर बॅड डेट्स आहेत 5,000 वजा करा. ओके, 4,50,000तून 5,000 गेले तर राहतील मित्रांनो 4,45,000. बरोबर आहे, हे राहतील 4,45,000. यस बरोबर आहे गायत्री, यस साक्षी, 4,45,000. हर्षदा बरोबर आहे. नंबर 1. नंबर 2 दुसरा इफेक्ट काय? दुसरा इफेक्ट काय? बॅड डेट्स हा आहे आपल्या व्यवसायासाठी खर्च. तर बॅड डेट्सला लिहायचं आपण पीएलच्या डेबिटला. बॅड डेट्सला तुम्हाला लिहायचं आहे पीएलच्या डेबिट बाजूला टू बॅड डेट्स 5,000. ओके, टू बॅड डेट्स 5,000. ठीक आहे, हा झाला दुसरा इफेक्ट तुम्ही केला पीएल अकाउंटच्या डेबिट बाजूला बॅड डेट्स 5,000. चलो ओके. आता यानंतर त्यांनी काय सांगितलेलं की यानंतर त्यांनी तुम्हाला सांगितलं की प्रोव्हाइड आरडीडी 5% ऑन डेटर्स. आता डेटर्सवर आरडीडी सांगितलंय मित्रांनो 5%. तर आता हे जे 4,45,000 राहिलेले आहेत ना, 4,45,000 राहिलेत, याच्या 5% काढायचं आहे. लिहा सगळ्यांनी लेस आरडीडी ऍट द रेट 5%. बघा 10% किती येतील? 10% किती येतील रे? तर 10% एक शून्य फक्त कमी करा त्याच्यावरचं, येतील 44,500. आता 44,500 10% म्हणजे त्याच्या निम्मे, 44,000च्या निम्मे येतील 22,000. 500च्या निम्मे येतात 250. ओके बरोबर आहे, 44,500च्या निम्मे आपण इथं बरोबर घेतलेले आहेत 22,250. तर ही झाली आपली आरडीची अमाऊंट. साक्षी, सानिका, अथर्व, गायत्री, अथर्व, दोन्ही अथर्व आहेत, हर्षदा, अस्मिता, उत्तर मित्रांनो सगळ्यांची तुमच्या बरोबर आहेत. ओके, सो नाव आता वजाबाकी करा मित्रांनो इथं. ठीक आहे, 0 10तून 5 गेले, 5 राहिले, इथं झाले 3 आणि 7 10, इथं झाले 3 आणि 2 5, 4तून 2 गेले, 2 राहिले, हे 4 आहे तसे. तर 4 22,750 माझी राहते टोटल. 4 22,750. यस साक्षी, हर्षदा, अथर्व, सानिका, गायत्री ऑलमोस्ट बरोबर आहे सगळ्यांचं मित्रांनो. सो हे झालं आपलं काय बॅड डेट्स आणि आरडीडी. सृष्टी बरोबर आहे. ओके, सो ही बघा ऍडजस्टमेंट आपण केली. पहिल्यांदा तुम्ही काय केलं मित्रांनो, कायम लक्षात ठेवा डेटर्स मधनं पहिल्यांदा बॅड डेट्स वजा करायचे आणि देन दुसऱ्यांदा तुम्हाला जो आरडीडी आहे तो वजा करायचा. आणि आरडीडी हा या रकमेवर काढला जातो 5% वगैरे जो सांगितलेला आहे. वॉट एव्हर, जी काय 5% असेल, 10% असेल, 15% असेल, जे काय तुम्हाला सांगितलेली अमाऊंट कॅल्क्युलेशनची असेल तेवढी तुम्हाला हा जो बाण आपण शो केलाय तेवढ्यावर तिथं कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, सो नाव जो आहे नेक्स्ट याची स्टेप आरडीडीचा दुसरा इफेक्ट काय? तर आरडीडीचा दुसरा इफेक्ट आपण करतो पीएल अकाउंटच्या डेबिटला 22,250. यस, पीएलच्या डेबिटला 22,250 हा करा आरडीडीचा दुसरा इफेक्ट. बघा कायम लक्षात ठेवायचं, ऍडजस्टमेंट केल्यावर मनामध्ये आपल्या स्वतःला विचारायचं की आपण याचे दोन्ही इफेक्ट केलेत का? मुलं काय करतात, उत्साहामध्ये एक्साइटमेंटमध्ये एकच इफेक्ट करतात, तिकडनं बॅलन्स शीट मधनं वजा करतात, त्यांना वाटतं इथं काम झालंय आणि चुकून गडबडीत दुसरा इफेक्ट राहून जातो. ठीक आहे, तर असं करून घ्यायचं नाही. कायम व्यवस्थित शांतपणे 1 बाय 1 सगळ्या गोष्टी आपण कंप्लीट केल्यात का बघत पुढे जायचं. ओके, गडबड करायची नाही, व्यवस्थित आपल्याला वेळ सगळा जो आहे तो पुरतो. चलो, सो बॅड डेट्स आरडीडी कंप्लीट झाला असेल तर लास्ट ऍडजस्टमेंट कडे येऊया. इथली लास्ट आहे बघा, काय ऍडजस्टमेंट आहे ही. काने विथड्रू गुड्स ₹6,000 फॉर हिज पर्सनल यूज. काने नावाचा एक पार्टनर आहे आपल्याकडे, बरोबर आहे. त्या कानेनी काय केलं की माल घेतला दुकानातला 6,000 रुपयाचा. आणि कशासाठी घेतला मित्रांनो, तर तो घेतला मित्रांनो पर्सनल यूज साठी त्याच्या. मित्रांनो ज्या ज्या मुलांकडे पुस्तकं आहेत त्यांनी या पर्सनल यूजला अंडरलाईन करा आणि त्याचा अर्थ लिहा तिथं. पर्सनल यूज म्हणजेच ड्रॉइंग्स. ओके, पर्सनल यूज म्हणजेच त्याचे ड्रॉइंग्स. आता 6,000चा माल त्याने घेतलेला आहे. मी एक वाक्य तुम्हाला सांगितले की कोणत्याही कारणामुळं फॅक्टरीमधून माल गेला असेल तर त्याचा पहिला इफेक्ट तुम्हाला लिहायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. ओके,
तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट लिहा बाय गुड्स withdrawn by काने बाय गुड्स विथड्रॉन बाय काने अमाऊंट आहे 6,000. आउटरला अमाऊंट लिहा 6,000 रुपये. आउटरला अमाऊंट लिहा 6,000 रुपये. नंबर एक आणि मी आत्ताच बोललो की माल त्यानं खाजगी कारणासाठी घेतला. दॅट मीन्स हे त्याचे ड्रॉइंगच आहेत. ओके, कानेचे 6,000 रुपये ड्रॉइंग आहेत. तर आता हे जे 6,000 रुपये मित्रांनो ड्रॉइंग आहेत, याला आपण लिहितो पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. याला या पद्धतीने लिहायचं. इथं याला पहिले ड्रॉइंग आहेत. परत पुन्हा एकदा ड्रॉइंग आले तर लिहा याला न्यू ड्रॉइंग्स. आणि कुणाचे आहेत तर ते फक्त कानेचे आहेत. बरोबर आहे. तर मग फक्त कानेच्या कॉलम मध्ये लिहा 6,000. ही जागा बिगा एक ओळ सोडायची काही गरज नाही आहे. मी मुद्दाम सोडलेली आहे. तुम्ही जस्ट दिसावं व्यवस्थित म्हणून. तुम्ही आहे तसं कंटिन्यू करा. समजून घ्या ऍडजस्टमेंट काय आहे. पहिला इफेक्ट काय केला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला मित्रांनो. दुसरा इफेक्ट काय केला तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला न्यू ड्रॉइंग्स म्हणून 6,000 तिथं रेकॉर्ड केलेले आहेत. ओके, आणि हे सगळं क्लोजिंग करताना बघायचं आता. ओके, पर्टिक्युलरली मला सांगायचं आहे गायत्रीला. ओके गायत्री, इथं टोटल वगैरे काही करायची नाहीये बाळा. जस्ट लास्टला आपल्याला सगळं अकाउंट क्लोज करायचं. आता काय नाही इथं. अथर्व 21,000 कशाची रे. चलो ठीक आहे. तर ही ऍडजस्टमेंट आपली इथं कम्प्लीट झालेली आहे. आता एक ऍडजस्टमेंट फक्त बघायची आहे आपल्याला. काय, लास्ट वाली जी रेंटची ऍडजस्टमेंट आहे ती बघायची आहे. बघा रेंट जे आहे म्हणजे रेंट म्हणजे तुम्हाला समजतं भाडं 10 महिन्याचं पे केलंय 10,000. ओके, तिथं कंसात काय लिहिलंय बघा रेंटच्या समोर की रेंट तुम्ही 10 महिन्याचं दिलेलं आहे. ओके, 10 महिन्याचं दिलेलं आहे. ओके, सो आता रेंटच्या बाबतीमध्ये जर पाहिजे असेल तर बघा, काही गरज नाहीये तशी त्याची वर्किंग नोटची. बट स्टील तरी तुम्हाला एक समजण्यासाठी समजून सांगतो. रेंट जे आहे, रेंट इज पेड फॉर 10 मंथ्स. बरोबर आहे. रेंट जे आहे ते 10 महिन्यासाठी पे केलंय. आपलं फायनल अकाउंट आपण जे सगळं बनवतो, ही जी सगळी प्रोसेस करतो ती कुठनं कुठपर्यंत तर ते एप्रिल पासून मित्रांनो करतो कधीपर्यंत, मार्च पर्यंत. ओके, जे टोटल होतात किती तुमचे 12 महिने. ओके, मग ऍक्च्युली रेंटचे पैसे 12 महिन्यासाठी पे केले पाहिजेत. पण आपण पे किती महिन्यासाठी केलेला आहे, 10 महिन्यासाठी केले. दॅट मीन्स याचा अर्थ काय होतो की याचा अर्थ मित्रांनो या पद्धतीनं की रेंट इज नॉट पेड ऑफ 2 मंथ्स. ओके, रेंट इज नॉट पेड ऑफ 2 मंथ्स म्हणजे 2 महिन्याचं भाडं आपण पे केलेलं नाही. आता हे जे नॉट पेड आहे ना, यालाच अकाउंटिंग मध्ये आपण काय म्हणतो, यालाच अकाउंटिंग मध्ये शब्द वापरला जातो दॅट इज आउटस्टँडिंग. ओके, जे आउटस्टँडिंग आहे म्हणजे आता बघा 10 महिन्याला त्यांनी किती पे केले, 10 महिन्याला 10 मंथ साठी त्यांनी किती पे केले तर 10,000 पे केलेत. बरोबर आहे. इथं पुस्तकात दिलेली इन्फॉर्मेशन आहे. रेंट आहे इथं बघा, रेंट किती महिन्यासाठी किती केलं तर 10 महिन्यासाठी त्यांनी 10 दिलं. तर मग राहिलेल्या 2 महिन्यासाठी किती असेल तर याला सोडवावं लागेल. 2 भागिले 10 गुणिले 10,000. हे सोडवलं तर तुम्हाला मित्रांनो उत्तर मिळेल याचं 2,000. म्हणजे 2,000 रुपये रेंट जे आहे ते आउटस्टँडिंग आहे. 2,000 रुपये रेंट जे आहे ते आउटस्टँडिंग आहे. ज्यांना कुणाला ही समजत नसेल ऍडजस्टमेंट त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सो दॅट तुम्हाला प्रॉब्लेम झाल्यानंतर, लेक्चर झाल्यानंतर तिथं तुम्हाला लिहून ठेवता येईल. ओके, काही गरज नाहीये तसं बघायला गेलं तर. कारण इथं क्लिअरली म्हणजे तिथं लिहिलेलं आहे की 10 महिन्यासाठी पे केलं. तर 10 महिन्यासाठी पे केलं म्हणजे तुम्हाला लगेच समजलं पाहिजे की बाबा 2 महिन्याचं पुढच्या अजून दिलेलं आपण नाहीये. मग जे दिलेलं नाही त्याला आपण आउटस्टँडिंग म्हणतो. आणि आउटस्टँडिंग आहे तर ते आपल्याला त्याची जी आउटस्टँडिंगची जी इफेक्ट असतात ते इथं करावे, तिथं लागणार आहेत. ओके, सो ऑलमोस्ट मला वाटतंय की स्क्रीनशॉट ज्यांना काढायचा आहे त्यांनी इथं काढून घेऊ शकता. लेक्चर झाल्यानंतर प्रॉब्लेमच्या खाली तिथं पाहायचं तुम्हाला लिहून घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे त्याचं क्लॅरिफिकेशन राहील. ओके, सो रेंट आउटस्टँडिंग आहे 2 महिन्याचं. मी इफेक्ट करतो. आउटस्टँडिंग म्हणलं की लगेच ऍड करायचं. ओके, आउटस्टँडिंग म्हणलं की लगेच ऍड करायचं. तर याला लिहा रेंटच्या खाली ऍड आउटस्टँडिंग. 10 आणि 2 12. ओके, 10 अधिक 2 आउटरला येतील 12,000.
आउटरला येतील 12,000. नंबर 1 इफेक्ट केला. नंबर 2 आउटस्टँडिंग म्हणजे मित्रांनो आपलं आहे देणं. बरोबर, आउटस्टँडिंग म्हणजे मित्रांनो आपलं काय आहे, तर ते आहे आपलं देणं. मग देणी जी असतात ती आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहितो. तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहा आउटस्टँडिंग रेंट 2,000. येस. सो मला वाटते प्रॉब्लेम मध्ये सगळ्या ऍडजस्टमेंट सगळे पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहेत. क्लोजिंग करायचं फक्त आता बाकी आहे. तर मला एकदा सांगा तुमचं झालेलं आहे का? तुम्हाला कुठली ऍडजस्टमेंट समजली नाही असं काय असेल तर मला सांगा, सो दॅट मी ती इथं हे करतो. समजलेलं आहे का एकदा बोला. जस्ट प्रतीक ओके, बरोबर आहे मित्रा तुझं उत्तर. समजली असेल सगळ्यांना तर आपण पुढे जाऊया. यस सानिका प्रतीक दोघं हो म्हणतात. ओके. ऋतू, शीतल, हर्षदा, साक्षी, अथर्व कुलकर्णी, सानिका, प्राची, सृष्टी, साक्षी, गायत्री, अथर्व जाधव, रोहित पाटील. चलो, तो ऑलमोस्ट सगळ्यांना समजलंय असं मला वाटतंय. ठीक आहे मित्रांनो, तर क्लोजिंग करूया. बघा काय हरकत नाही, सिंपल प्रॉब्लेम म्हणजे ऍडजस्टमेंट याच्या सिंपल होत्या. तर बघा क्लोज करूया. क्लोज केल्यानंतर तुमच्याशी 2 मिनिटं काही एक पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे. सगळ्यांनी क्लोजिंग पटापट करून घ्या, सो आपल्याला बोलायला वेळ मिळेल. येस, तर इथं बघा ट्रेडिंग अकाउंटला बघा डेबिट मोठी येते का क्रेडिट मोठी येते? जनरली क्रेडिट मोठी येत असते. 5-11 12 8 9 10 11. ओके, इथं बघा क्रेडिट मोठी येईल. इथे येते बघा 8 9 10 11 लाख. ते झाले 11,60,000, 18,90,000, 90,95, 11,95, 12,01,000. 12,01,000 येते का बघा ट्रेडिंगच्या क्रेडिटची. सानिका 1-0 कमी पडले. सानिका बनसोडे, सानिका सूर्यवंशी बरोबर आहे. सृष्टी, सानिका बनसोडे यस. साक्षी प्रतीक यस. ओके, तर 12,01,000 येते. यस यस बरोबर आहे मित्रांनो. चलो 12,01,000 लिहा दोन्ही बाजूला. यस अस्मिता बरोबर आहे. डेबिटची करा. 6 आणि 5 11, 11,30,000, 11,60,000, 65, 70, 72, 72 आणि 10 82, 82, 83, 84, 85, 85, 6 5 11,85, 11,85 डेबिट. यस बरोबर आहे. 11,85,000 येते डेबिटला. हर्षदा बघतो, साक्षी सृष्टी बरोबर आहे. 11,85,000 500 बरोबर आहे. 11,85,000 500 सृष्टी बरोबर आहे. 0 0 10तून 5 गेले 5 राहिले. इथे झाले 6 6 आणि 5 11. इथे झाले 9 आणि 1 10 1 0 0. ओके, तर 15,500 राहतो जीपी. ऋतू, अस्मिता, सानिका, गायत्री यस. सो ऑलमोस्ट सगळ्यांचं बरोबर आहे मित्रांनो. यस साक्षी बरोबर आहे. ग्रॉस प्रॉफिट राहतो 15,500. याला लिहा टू ग्रॉस प्रॉफिट. ओके, सो ऑलमोस्ट कॅल्क्युलेशन मध्ये तरी मुलांचं स्पीड चांगलं आहे. जस्ट आता इथं दिसतंय तरी तेवढं. चलो ठीक आहे. येस, तर ग्रॉस प्रॉफिट आला मित्रांनो 15,500 रुपये. नंबर एक या ग्रॉस प्रॉफिटला आपण काय करतो, पीएलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करतो. तर पीएलच्या क्रेडिटला लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट 15,500. ओके, बाय ग्रॉस प्रॉफिट लिहा 15,500 रुपये. चलो, सो आता इथं बघा डेबिट मोठी येते पीएल ला का क्रेडिट मोठी येते? व्यवस्थित बघा, गडबड करू नका. इकडं डेबिट मोठी येईल रे मित्रांनो. इकडं लाख वगैरे अमाऊंट आहे. डेबिट साइड मोठी येईल. डेबिटची टोटल पहिल्यांदा करा. ओके, 22 आणि 4 26 आणि 27, 27 आणि 10 27 आणि 10 37, 37 आणि 10 47, 45, 46, 47, 48, 1,48,000, 1,58,000, 68, 1,68,000, 1,68,000, 52 देणी आहेत 52 आणि ते 12. ओके, सो इथं 800, 8 9 10 1150, 1150, 1500, 1650,
1850 1900. ओके, सो ठीक आहे. हे 900, 2 आणि 2 4, 8 आणि 4 12 आणि 1303, हातच्याला 1, 5 आणि 2 7, 1303, हातच्याला 1, 2 33 900 येते माझी. चुकली असेल तर सांगा, प्रत्येकाची वेगळी आले. किती येते बघा मित्रांनो, किती येते बघा बघा बघा. 2 33 900 सृष्टी म्हणते, ऋतू 2 3 200 म्हणते, ऋतुजा, हर्षदा, चेक करा, प्रांजली 2 33 900. ओके बघा, 2 3 लोकांचा, अस्मिता 2 3 2 33 900, सगळ्यांचं 2 33 900 येते. तर ही लिहूया 2,33,900. यस रोहित 2 33 900, सॉरी 2 33 900. यस ठीक आहे. देन आता क्रेडिटची करूया मित्रांनो. क्रेडिटला 15 आणि 3 18, 42 आणि 18, 42 आणि 8 50 आणि 10 60, हे 60,000 मेजर झाले 60,000. ओके, 7 आणि 5 1200, 1200 आणि 900, 12 आणि 8 20, 20 आणि 1 2150, म्हणजे 2000, 60 आणि 2 62 150. यस बरोबर आहे प्रांजली, सृष्टी बरोबर आहे, 62,150. सो येस बरोबर आहे मित्रांनो. अस्मिता वगैरे उत्तर तुमची बरोबर आहेत आधीची. अस्मिता आहे, प्रांजली आहे, सृष्टी आहे, सानिका. प्रांजली ही कुठली सांगितलीस, हे जास्त टाईप झालं. शीतल बघतो आता उत्तर मित्रांनो किती द्यायचं, वजाबाकी केलेली नाहीये. तर हे आले 5-0, तर झाले 2 7 आणि 2 9, 3 0 येतील, 6 आणि 6 170 750 येतात का रे सर? कशाचं? डेबिटचं मित्र रोहित, डेबिटची टोटल बद्दल बोलतो. 171 आले, 170 येते का बघा. यस बरोबर आहे ना. यस अस्मिता, ओके प्रांजली. 170 750 लॉस येतो का बघा. 170 750 वेगळा का आलाय. हम्म, 170 750 शीतल पण तेवढा म्हणते. पुस्तकात वेगळा का आलाय मग. ठीक आहे, याला लिहा बाय नेट लॉस, याला लिहा बाय नेट लॉस. ओके, नेट लॉस का लिहिला, तर हा क्रेडिटला राहिलेला बॅलन्स आहे, समजते तुम्हाला. हा क्रेडिटला राहिलेला बॅलन्स आहे, म्हणून याला आपण तेवढा लिहिलेला आहे. ओके, तर आता याला रेशो नुसार डिस्ट्रीब्यूट करावं लागेल, तेवढं आपण करूया. रेशो नुसार डिस्ट्रीब्यूट करावं लागेल, तेवढा करूया. किती आहे यांचा रेशो जरा बघा. 6-4, 171 750 म्हणतो प्रतीक. 71 येते का 70 येते रे मित्रांनो. 0 सॉरी 171 येते मित्रांनो इथं, सॉरी 171 येते. 171 येते, 71. चलो करेक्ट करा एवढ्याला. यस अथर्व, यस अस्मिता बरोबर आहे सगळ्यांचं. प्रांजली यस बरोबर आहे, सानिका, अस्मिता यस 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 बरोबर आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चलो ठीक आहे. आता हे जे आहे ना बघा, ह्यांचा रेशो जो आहे ना रे, एक मिनिट इकडे बघा, यांचा जो रेशो आहे तो किती आहे इथं बघा. यांचा रेशो दिलाय 6-4. ओके, जस्ट जरा बघा, जस्ट इथं जरा बघा, यांचा जो रेशो दिलेला आहे तो आहे 6-4. ओके 6-4, याला अजून भाग घालवू शकतो बघा, 2नी भाग घालवू शकतो 6ला, बे त्रिक 6. ओके, आणि बे दुनी 4, म्हणजे याला आपण 3-2 असा फायनल रेशो घेऊ शकतो.
मग आता रेशोनुसार काय येईल बघा, 3 आणि परत आहेत 2. ओके, 3 आणि 2 5, तर इथं 5. तर हे जे उत्तर आलं ना तुमचं आता, याला तुम्हाला गुणायचं इथं. ओके, ते किती आहे बघा, 1,71,750. 1,71,750. 1,71,750 आणि 1,71,750. ठीक आहे, तर याला तुम्हाला इथं जस्ट डिस्ट्रीब्यूट करायचं. मी तुम्हाला सांगतो याचं उत्तर किती येते, एक सेकंड फक्त. मी इथं कॅल्क्युलेटरवर करतो पटकन आणि हे करूया, कारण वेळ आपल्याकडे कमी राहिला. तर 1,71,750 गुणिले 3/5, 1,03,050. पहिल्याच येतं 1,03,050 आणि दुसऱ्याचं मग येईल 68,700. दुसऱ्याचं येते 68,700. ठीक आहे, चलो, तर हे उत्तर लिहून घ्या. 1,03,050 इथं लिहा उत्तर. 1,03,050 पहिल्याचं, आणि दुसऱ्याचं लिहा 68,700. ओके, दुसऱ्या झाल्या 68,700. यस शीतल, ठीक आहे. नेने आणि काने, एन आणि के, हा जो लॉस आहे तो लिहून घ्या, लॉस. ओके, सो दिस इज युअर पीएल अकाउंट. हे आहे तुमचं पीएल अकाउंट. ओके, बरेचसे कॅल्क्युलेशन इतर लिहिले मी, हटा देते. ठीक आहे, तर आवरा क्विकली थोडस. आता बघा, आता मित्रांनो बघा, हा आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये काय मिळालाय, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला लॉस मिळालाय. ओके, तो लॉस जो आहे ना, तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिला जातो. बघा, पहिला इफेक्ट त्याचा क्रेडिटला आहे, मग दुसरा इफेक्ट ऑब्व्हियसली इथे येणार डेबिटला. तर इथं डेबिटला लिहा सगळ्यांनी, टू नेट लॉस. ओके, डेबिटला लॉस हा डेबिटला लिहिला जातो पार्टनर्स कॅपिटलच्या. 1,03,050 आणि 68,700. दुसऱ्याचा आहे 68,700. ओके, 1,03,050 आणि दुसऱ्याचा आहे 68,700. आता मित्रांनो हे तेवढं क्लोज करा, हे तेवढं क्लोज करा. इकडे बघा, डेबिट साइड मोठी येईल. पहिल्याचे 15 लाख, इथं पण लिहा तेच 15 लाख रुपये. 15 मधनं हे 20 आणि 3 23, 1,23,050 गेले. 1,23,050. हे 0, 10तून 5 गेले, 5 राहिले. इथं 1 म्हणजे 9 झाला, इथं 4 म्हणजे 6, इथं 3 म्हणजे हे 7, इथं 2 म्हणजे हे 3 आणि हे 1. 13,76,950 राहतात का बघा. नंबर 1, नंबर 1. यस, 13,76,950 बरोबर आहे. नंबर 2, 10 लाख रुपये आहेत, ते आहे तसे इथं 10 लाख. ओके, त्यातनं बघा 68 आणि 6 74, 74 आणि 10 84, 88, 89. तर 89,700 इथे येते, 89,700. हे डबल 0, 10तून 7 गेले, 3 राहिले. ओके, इथे झाले 10 म्हणजे हे 0, तर 8 आणि 2 10, इथं 1 म्हणजे 9. तर हे 9,20,300 राहतात का बघा. $9,10,000. सॉरी, 9,10,300 राहतात. ओके, याला लिहा टू बॅलन्स सीडी. टू बॅलन्स सीडी. ओके, आणि याला लिहा इथं कॅपिटलच्या इथं समोर. कोण आहे, हा नेने आणि काने. इथं त्यांचे बॅलन्सेस लिहा मित्रांनो, आणि हे जे टॅली करायचं काम आहे हे मी तुम्हाला देतो, हे तुम्ही टॅली करून घ्या. एवढं उत्तर ऑलमोस्ट दिलेली सगळ्यांनी बरोबर आहेत. 9, 10, 300, साक्षी, प्रतीक,
त्यानंतर श्वेता, तिन्ही उत्तर बऱ्यापैकी बरोबर आहेत. शीतल ते पहिलेच आहे. ओके, सो काय हरकत नाही. सो एवढं लिहा आणि बॅलन्स शीट तिथे टॅली करा. तुम्हाला 2 मिनिट फक्त इकडे लक्ष द्या. 2 मिनिट आपण बोलूया. वेळ आपल्याकडे 2 मिनिट बरोबर राहिलेले 19 सेकंद. ठीक आहे, बघून घ्या आणि हे टॅली करा. एवढं काय होतं याला बघून घ्या. परत मी पाहिजे स्क्रीनशॉट तुम्हाला सेंड करतो, मी क्लोज करून याचा. ठीक आहे, सध्या पुरतं हे बघून घ्या. आता मित्रांनो असा विषय आहे इथं की आपल्याला, आपण काय करतो 12वी मध्ये, 12वी मध्ये आपल्याला कंपल्सरी दर, एक सेकंड,